चांगला रिस्पॉन्स होता, पण आता खूप प्रत्येक गोष्टीमध्ये मागच्या वेळेला पण एक बॅड बिहेवियर झालं होतं. एक दारूकुट्टा मनुष्य येऊन बसला होता इथं, त्याला उतरवलं होतं. आता हा दुसरा इन्फ्लुएन्स झालेला आहे. त्यांना कळलं नाही का की एसी खराब झालेला आहे. त्यांनी काय केलं, चाललंय चालू द्या, पण लोकांना पुढे 8:30 वाजता खायचंय, सकाळी पोहोचायचंय तिथं, काहीच त्यांना घेणं देणं नाहीये. खूपच वाईट आहे. रात्री 10 वाजता इथं बोल होत आहे. लहान लेकरं इथं उभी आहे, मध्ये एसी बंद आहे पूर्ण. हा, लहान लेकरं बायका तिथे घामाझोकल झालेले आहे. तो भाऊ म्हणतो की एसी नेरीला चालू आहे, कसं काय होणार आहे? आणि आता त्याला फोर्सफुली विचारलं तेव्हा तो सांगतोय की टेक्निकल खराबीमुळे एसी चालू नाही होणार. पुण्यापर्यंत हे एवढे जण लहान लेकरं बायका माणसं कसं काय जाणार आहे? रात्री 10 वाजता ते आम्हाला सांगताय की आता ही गाडी कॅन्सल आहे. आता इतके सकाळी कोणाला जॉबचं टेन्शन असतं, कोणाला हेल्थचा प्रॉब्लेम असतो, कोणी कुठे जाणार आहे? प्रवाशांच्या जीवाशी खेळतात हे लोक. आणि तिकीट काही कमी नाही ना. कोण खेळतं? कोण खेळतं? 2,000 रुपये तिकीट भेटतात. कोण खेळतंय? हे संगीतम ट्रॅव्हल्स वाले 6 महिन्यांनी यांच्या गाडीचा एखादा ऍक्सिडेंट किंवा गाडी जळलेली मिळणार तुम्हाला. यांचे एसी चालत नाही, यांच्या हे बघा, गाड्या यांच्या झालेले आहेत. ड्रायव्हर फोन लावतो तर मुंबई पुण्याचे लोक येतात. पूर्ण माफिया गँग केलेली आहे, ज्याच्यामध्ये हे ट्रेन पण पुण्यावरनं, कारण की यांच्या बसेस चालल्या पाहिजे सगळ्यांचे. आम्ही 2,000 रुपये तिकीट देतो, पैसे देतो, तरी आम्हाला असे प्रॉब्लेम प्रशासनाने लक्ष घालायला पाहिजे याच्यामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.